रिटायरीजना सुद्धा याचा फायदा आहे, हे लक्षात असू द्या. म्हणून त्यांना नाही आपल्याला नाही असं म्हणण्याचा काही हे नाही त्याच्यामध्ये. दुसऱ्या इश्यूला मी एक हात धरू शकतो. मला वाईट वाटतं आपल्या बऱ्याचशा आपल्या काही फॅक्टर्स म्हणण्यापेक्षा बऱ्याच वेळा आपण असं पाहतो आपल्याकडे काम करणाऱ्या बाया वगैरे ज्यांचे पती एक्सपायर झालेले वाईलिंग सर्व्हिस किंवा नंतर वगैरे त्यांना सर्व्हिस दिलेली आहेत आपल्याकडे, त्यांना पेन्शन सकाळी सांगितले त्यांना पेन्शन वगैरे ये मिळत नव्हता. कित्येक वर्ष आम्ही भांडण होतो, कित्येक गेली 17 वर्ष भांडत होतो. वी कुड सक्सीड. पण मित्रांनो तुम्हाला खरं सांगतो, प्लीड केल्याशिवाय रेस केल्याशिवाय तासन तास त्यांच्याशी डिस्कशन केल्याशिवाय होत नाही. ह्याचा अनुभव आमच्यासारख्यानं आला आहे. ड्राफ्टिंग कमिटीच्या मीटिंगमध्ये खरोखरच रात्रीचे आम्ही सगळे व्यक्ती लेवलची माणसं बसले, डेप्युटी चेअरमन वगैरे अशा काही असलेले सेक्रेटरीज एक इश्यू समजायला अडीच तास घालवलेले आहेत. समटाइम दे आर आस्किंग अस, कम ऑन यू कन्व्हिन्स दॅट बघत, म्हणजे फोन तुमच्या कानाला लावून देतात आणि आय शुड कन्व्हिन्स, वाय आय शुड गेट द डिअरनेस लीव त्या फॅमिली पेन्शनरवर काय दिला पाहिजे, तुम्ही त्यांना समजावून सांगा. तो जेव्हा सॅटिस्फाय होतो त्यावेळी बघू त्यांचे जे काय बसलेले समोर असतात त्यांचंही नॉलेज काय फुल असतं अशातला भाग नाही. पण लक्षात असू द्या, भांडल्याशिवाय प्लीड केल्याशिवाय काही मागितल्याशिवाय काही मिळत नाही, काही मिळणार नाही. लक्षात ठेव, काही मिळणार नाही. पण मला एक वाईट एवढंच वाटतं कधी कधी, तुम्हाला 22 पासून गेले कित्येक 17 वर्ष भांडून तुम्हाला 22 पासून एरियस सुद्धा मिळून गेला, एक सुद्धा ऍप्लिकेशन नवीन आपल्याकडे पेन्शनचं येऊ नये. कमिटी मेंबर्स म्हणून त्यांच्याकडून आम्ही तुमचे मेंबर झालो. फॅमिली पेन्शनर्सचे बरेचसे मेंबर्स झालेले नाही. मी तर असं म्हणेन ही आमची संलग्न संस्था आहे. मी खरोखर नाही पण की ही तुमची जी चाललेली जरी खडतर यात्रा असेल तर आपण कायम जिवंत ठेवायची. ही संस्थेबरोबर पेन्शनर्सच्या संघटनेबरोबर संस्था जिवंत राहणार हे तुम्हाला वचन देतो मी. तुम्हाला पाहिजे असेल तुमची मदत पाहिजे. एक अरिथमेटिकल प्रोग्रेशन म्हणतो आपण, एकाने सांगितलं 2, 4, 8, 6 मेंबर्स पाहिजे. आम्हाला सुद्धा गर्वाने सुद्धा सांगता येईल, आय एम द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ सो मेनी मेंबर्स. एवढे आपले पेन्शनर्स आहेत हे सांगण्याचं सुद्धा आम्हाला एक धैर्य तुम्ही आणून द्या. नंबर आज 30 जरी असले मेंबर, 30, 34, 32 काही नाही. आता म्हटलं ना अरिथमेटिकल प्रोग्रेशन कसं वाढतं, 30, 60, 120, 240, 480 हे तुम्ही एका दुसऱ्या मार्गाने गेला तर आणखी त्याचं प्रोग्रेशन करता येईल. ही वाढ आपल्याला पेन्शनर्सच्या संघटनेत तुमची आम्हाला कळकळीची विनंती आहे. तुम्ही प्रयत्न करावा अशी माझी तुम्हालाही विनंती आहे. आपले बरेचसे काही इश्यू आम्ही पेन्शन रेग्युलेशन आपल्याकडे 1995 पासून 1/4/95 पासून नवीन पेन्शन रेग्युलेशन येणार होते. आपल्या 12ही कोर्टमध्ये फक्त 4 जागांवर 4 कोर्टमध्ये मद्रास, कलकत्ता, गोवा आणि मुंबई या 4 कोर्टमध्ये स्वतःचं पेन्शन रेग्युलेशन आहे. बाकी कोर्टमध्ये स्वतःचं पेन्शन रेग्युलेशन नाही. कॉमन पेन्शन रेग्युलेशन एक सगळ्यांचं व्हावं. 1/4/95 पासून ते कॉमन पेन्शन रेग्युलेशन होणार होतं. आज 30-31 वर्ष झाली. गेल्या 3 कंटिन्युअस रिव्हिजन मध्ये तर 6 मंथ्स ते पेन्शन रेग्युलेशन व्हावं म्हणून, तरी अजून पेन्शन रेग्युलेशन बाहेर पडत नाही. आणखी 5 वर्ष ते येणार नाही. आज लक्षात ठेवा मी सांगतो. पण भ्यायची काही गरज नाही. जर आपल्या ऑफिसर्स मध्ये गट्स असतील,
खरोखर गट्स असतील तर मुंबई सारख्या कोर्टला नवीन पेन्शन रेग्युलेशन गरज नाही आहे. हे मी तुम्हाला सांगतो. आपल्याकडे पेन्शन रेग्युलेशन आहे. नवीन पेन्शन रेग्युलेशन मध्ये काय सांगितलेलं आहे, जे जे सीसीएस पेन्शन रेग्युलेशन मध्ये आहे त्या लाईनवर तुम्ही तुमचं पेन्शन रेग्युलेशन बनवा. तुम्ही देत नाही, बाकीच्या पोर्टला परिणाम होईल. माझ्या पोर्टवर परिणाम होणार नाही. जर आपल्या ऑफिसरमध्ये गट्स असतील तर. गट्स कुठले पाहिजे? पेन्शन रेग्युलेशन मध्ये एक क्लॉज आहे 6B. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, साधं जे तुमच्याकडे नाही, तुमच्या रेग्युलेशन मध्ये नाही, तुमच्यामध्ये पेन्शनरी बेनिफिट नाही, तोच बेनिफिट जर तो सीसीएस पेन्शन रेग्युलेशन मध्ये असेल गव्हर्नमेंटच्या, यू कॅन अडॉप्ट विथ द अप्रुव्हल ऑफ द चेअरमन ऑर द बोर्ड. माझ्याकडे बोर्ड आहे, सगळे आपले बोर्ड मेंबर्स आहेत, ट्रस्टीज आहेत, चेअरमन आहे. गट्स कुठल्या तरी एका ऑफिसरला आहे का? ते इन्व्होक करायचं, ते वापरायचं. मित्रांनो, द्यायचं असेल तर खूप आहे. सगळी पुस्तकं समोर पडलेली असतात. देण्याचं एक काय म्हणतो त्याला, ते एक भान असलं पाहिजे. औदार्य एक असलं पाहिजे. म्हणून म्हणतो हे पेन्शन रेग्युलेशनचे पुढचं कधी दिवस उजाडतील मला माहित नाही. नवीन येऊन सुद्धा त्याच्यामध्ये काय आम्ही तयार करून त्यांना दिलेलं आहे आपल्या कोर्ट्सला. त्याच्यावर डिस्कशन सुद्धा झालेलं आहे. एफएमसी ट्रस्टीजला समोर बसवून आमची पेन्शनची मंडळी आम्ही बसून सुद्धा ते बनवलेलं आहे. पण आम्ही इन्क्वायरी केली तर अजून त्याला आपल्या बोर्डाचा अप्रुव्हल सुद्धा घेण्यात आलेला नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे. गेली 3 रिव्हिजन मध्ये 15 वर्षामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला तिथं रूल दिसेल, डिसिजन घेतलेला आहे इन 6 months that pension regulation should be there in the line of the CCS pension rule. त्या लाईनवर पेन्शन. पण अजून काही बोर्डाचं सँक्शन घेतलेलं एकही बोर्ड, एक मला वाटतं ते JNPT आहे, ते त्यांचं दिल्लीला गेलेलं आहे. ते काही बाकी कुठल्याही बोर्डने याबद्दल काही प्रोग्रेस केलेला नाही. म्हणून म्हणतोय 6B एवढं महत्वाचं आहे. मी तर म्हणेल त्याच्यासाठी निदर्शनं करावी. यू रिमूव्ह दॅट रेग्युलेशन. कम ऑन. मागे तुम्हाला माहित असेल, तुम्ही आला असाल, काही निदर्शनं झाली. त्यात मी काही शब्द बोलून गेलो होतो. आमच्यावर टीका सुद्धा काही कुत्सितपणा असे म्हणा किंवा काही. 2016चं TR मित्रांनो, 2016 साली झालेलं ट्रस्टीचं रिझोल्युशन डिसिजन घेतलेले विषय सांगितलेले आहे. सांगतो तुम्हाला. TRचा नंबर आहे 117/2016. त्याचा तुम्ही मॅडम, मी एफएला आवाहन केलं त्या मीटिंग मध्ये, मला राहवलं नाही. त्या विधवा बायकांचं काम करा. विधवा बायकांना कष्ट देणं हे पाप नसून महापाप आहे. विधवा बायकांना खरोखर तुम्हाला सांगतोय, पाप नाही, महापाप आहे. मॅडम, तुम्ही हे महापाप करू नका. जे ट्रस्टीने सांगितलेले, ट्रस्टीने डिसिजन घेतलेला आहे ते तुम्ही इम्प्लिमेंट करा. पाहिजे असल्यास मी गुडघे टेकून तुमच्या केबिन मध्ये प्रवेश करेन. माझ्यावर टीका होऊ दे. पण आनंदाची गोष्ट मित्रांनो तुम्हाला सांगतो, 2-3 महिन्यामध्ये त्या मॅडमने केलं. मला बरं वाटतं. हे बरं वाटण्याची किंमत तुम्हाला सुद्धा कळणार आहे. मला माहिती, माझ्या जीवाला माहिती. ज्यावेळी मी तोंडातून शब्द गेले होते, पाप नसून महापाप आहे, कुठे ना कुठे तर मला खूप बरं वाटलं. आपल्याला अशा बऱ्याचशा काही घटना तुम्हाला सांगितलं. 21-22 लाखांची केस आता सांगितली होती 23ला. खरोखर पेन्शन अदालतमध्ये आम्ही प्रवेश करणार नव्हतो. आता चालत असलेला पेन्शन अदालत इज नॉट इन अकॉर्डन्स विथ द कॉन्स्टिट्यूशन. रूल्स रेग्युलेशन प्रमाणे, कॉन्स्टिट्यूशन
तरीही आम्ही त्याला जातो. ऍटलीस्ट आम्हाला आमच्या वेदना तरी सांगता येतात त्या ठिकाणी, बोलता येतात. हे एक बरं आहे. आणि त्याच्यामुळे ती केस होऊ शकली. मॅडम काही का असेना, त्याच्यामुळे ती केस होऊ शकली. बिचारा ती मुलगी, तो खरोखर खरोखर हे हा आनंद सुद्धा आम्हाला बाकीच्याला पेन्शनरपेक्षा आम्हाला आनंद जास्त होतो. लक्षात ठेवा, खूप आनंद होता आम्हाला अशा गोष्टी. अशा तुम्ही आमच्या बऱ्याचशा केसेस आहेत. संगीताची केस आहे. तिसऱ्या लग्नाच्या बायकोला सुद्धा आम्ही पेन्शन देऊ शकलो. तिसऱ्या बायकोच्या, तुम्हाला विश्वास नाही, पण मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळी आपण कुठलीही केस प्लीड करत असतो, फक्त कायदा बघूनही चालत नसतं. इथे लक्ष द्यायचं असतं, भावनाही लक्षात ठेवायच्या असतात. वी वुड सक्सीड. अशा केसमध्ये त्या बाईचे नाव संगीता आहे, पारनेर डिस्ट्रिक्टची, अहमदनगर डिस्ट्रिक्टची, पारनेरला. कित्येक वर्ष बिचारली. तुम्हाला मुद्दाम मला सांगावंसं वाटतं, असं हलवा प्रसंग. एका कामगाराने आपल्या लग्न केलं, 2 मुलं, 2 वर्षाची, 4 वर्षाची 2 मुलं. बायको